अभिजात भाषेची परंपरा सांगत असताना जे दाखले देण्यात आलेले आहेत, ती दाखले देत असताना पुंडेसाने तो विषय अर्धा सोडला पण पुढे घेऊन जातो. ती दाखले देत असताना ते सगळेच्या सगळे दाखले संस्कृत साहित्याशी मिळते जुळते नाही आहे हे लक्षात घ्यावं लागतं. कारण की दाखले स्वतंत्र मराठी भाषेचे आणि ते दाखले सगळे बोली भाषेचे दाखले आहेत हे लक्षात घ्या. आणि जेव्हा मराठी भाषेचा संबंध गाथा शब्दशेतीशी जोडला गेला, कारण गाथा शब्दशेती हा 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ याच मराठवाड्याच्या बोलीमध्ये राजा हाल सातवाहन यांनी तो लिहिलेला आहे. आणि या सातवाहन ग्रंथामधली आपण सगळी काव्यात आपण पाहिली तर जात्यावरच्या ओवीसारखी दुसरी वेगळी रचना त्या गाथा शब्दशेतीमध्ये नाही. आणि राजा हाल यांनी त्या काळामध्ये स्त्रियांची आणि त्या काळामध्ये जी लोकगीतं होती ती सगळी लोकगीतं गाथा शब्दशेतीमध्ये एकत्र केलेली आहेत. ती म्हणजे गाथा शब्दशेती. म्हणजे आपल्या लक्षात येतो की संस्कृतमधून गाथा शब्दशेतीमधली ओवी गीतं किंवा लोकगीतं निर्माण झालेली नाहीये. दुसरा एक उल्लेख तुम्हाला या ठिकाणी येतो आहे की इसवी सन 778 मध्ये कोले मारा नावाचा एक ग्रंथ उदित मुसळे नावाच्या एका मराठी कवीनं लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मरहट्ट नावाचं वर्णन केलेलं आहे. मरहट्ट म्हणजे मराठी माणसाचं वर्णन त्यांनी पहिल्यांदा केलेलं आहे. हे वर्णन कसं आहे? हे वर्णन संस्कृत नाही आहे, लक्षात घ्या. तर ते असं म्हणतात, दंडमंड सामलिंगे साहिरे आई मान कलह सिले दिनले गहिले उली बिरे तत्ते मरहट्ट. म्हणजे अभिजात भाषाचं जसं आपण प्राचीन संदर्भ जसं आपण शोधत जाऊ तसे तसे आपल्याला मराठी भाषेचे संदर्भ हे संस्कृत साहित्याशी मिळत नाहीयेत. हे मी सांगत नाहीये. लहू वाघमारे सरांनी सांगितलं की राजाराम शास्त्री भागवतांनी मराठीमध्ये 5 ते 7 खंड लिहून ठेवलेले त्याच्यामध्ये आलेले हे उल्लेख आहे. त्यामुळं 778चा हा पुरावा आहे. त्याच्या अधिक आणखीन आपण जर जुन्या काळामध्ये जर गेलो तर आपल्याकडे एक खूप मोठा एक शिलालेख आपल्याला सापडतो इसवी सन पुढे 2220 चा. आणि हा शिलालेख नाणेघाटचा आहे. म्हणजे देशावरल्या लोकांना कोकणामध्ये उतरता यावं म्हणून त्या काळामध्ये एक घाट बांधलेला आहे कोकणामध्ये उतरण्यासाठी. त्याला नाणेघाट असं म्हणतात. तिला दगडाचं बांधण आहे. ज्याला घाट उतरायचे त्यांनी काही चवली किंवा काही नाणं त्या रांगामध्ये टाकायचं आणि खाली उतरायचं आहे. तर त्यावर सूचना जी की लिहिलेली आहे ती सूचना मराठी आहे. बरोबर आहे उत्तर निश्चित. ती सूचना मराठी आहे. म्हणजे इसवी सन पूर्व आपण 2220 ला जरी आपण गेलो तरी सुद्धा आपल्याला तो सगळा पुरावा आपल्याला नाणेघाट मधला सुद्धा हा मराठीमध्येच आपल्याला तो सापडतो. बोली भाषेमध्येच आपल्याला तो सापडतो. म्हणजे मला हे सांगायचं आहे की अभिजात म्हणत असताना या अभिजात भाषेमध्ये जी काही आपल्याला उदाहरणं सापडत आहे प्राचीन अधिक प्राचीनतेचे हे सगळे उदाहरणं आपल्याला बोली भाषेच्या संदर्भाने सापडत आहेत. त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत चांगली अशा पद्धतीची गोष्ट आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्रामधली एक प्रमुख भाषा म्हणून त्याही काळामध्ये आपल्याकडे होती आणि ती स्वतंत्र भाषा होती. आणि त्या भाषेला त्या काळामधला शब्द आहे आणि तो शब्द म्हणजे ही काव्याची भाषा. कारण या महाराष्ट्र आणि मराठी भाषेला स्वतंत्र इतिहास आहे. कारण या भारतावर या हिंदुस्थानावर मराठी माणसांचं राज्य जवळपास 700 ते 800 वर्ष राहिलेलं आहे. त्यामुळं आपला विदर्भाचा जो गुलाटी कवी हा जो जम्मू काश्मीरमध्ये तो गेला आणि जम्मू काश्मीरमध्ये जाऊन गेलं तिथं जाऊन त्यांनी बृहत्कथा नावाचा ग्रंथ लेखन केला. आणि या बृहत्कथा ग्रंथाचं भाषांतर कथा सरिता सागर नावाने भावे यांनी 5 खंडातून केलेला आहे. म्हणजे तो ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी पैशाची भाषेमधून लिहिला आणि पैशाच्या भाषेमधले शब्दप्रचार वाक्प्रचार शब्दसंग्रह हे मराठी भाषेतील जुळतात. म्हणजे आपला पुरावा कुठं आपल्याला उपयोगाला येतोय तो तर आपल्याला पुरावा गाथा शब्दशेतीशी उपयोगाला येतोय. आपला तो पुरावा नाणेघाटाशी जोडला जातोय. आपला तो पुरावा जम्मू काश्मीरच्या म्हणजे पैशाची भाषेशी जोडला जातोय. आपल्याला पुरावा काव्याच्या म्हणजे महाराष्ट्री भाषेशी जोडला जातोय. म्हणजे हे आमचं अभिजातपण आहे हे लक्षात घ्या. म्हणजे भाषेचं अभिजातपण शोधत असताना
त्या भाषेचा एक स्वतंत्र प्रवाह आहे का या स्थानामध्ये? जसं तमिळचा प्रवाह आहे, जसा बंगालीचा प्रवाह आहे, जसा तेलुगूचा प्रवाह आहे, तसा उडियाचा प्रवाह आहे, तसा प्रवाह मराठीचा आहे का? तर तो आपल्याला छातीतपणे आपल्याला सांगावं लागेल की तो प्रवाह मराठीचा आहे. आणि दुसरी आपल्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट अशी आहे की तो प्रवाह मराठवाड्यातला आहे. मराठी भाषा निर्माण करण्याचं जे काही भाग्य आहे हे गोदावरीच्या पट्ट्यात आहे आणि ते पैठणमध्ये झालेलं आहे. राजा हा पैठणचा होता, म्हणून आपल्याला मराठवाड्याचे लोक खूप सुखी आहेत, म्हणजे खूप अभिमान आपण बाळगायला हवा की त्यांनी हा वारसा जपलेला आहे. पुढे आपल्याला असं लक्षात येतं की चालुक्य राजाने जो कणकुलाच नावाचा करतील त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख सापडतो. म्हणजे मराठी भाषा जेव्हा आपल्याला 7व्या शतकात सापडते लेखनामध्ये, तेव्हा आपण अशा पद्धतीचा अनुमान करायला हरकत नाही. त्याच्या अगोदर किमान एक 800 वर्ष भाषा ही बोली रूपामध्ये महाराष्ट्रामध्ये असणं शक्य आहे. हे कुठलीही भाषा बोली रूपामध्ये आज आली म्हणजे उद्या ती ग्रंथरूपात येत नाही. भाषेला ग्रंथरूपात येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. म्हणजे आपण मान्य करू का ग्रंथाची भाषा त्या काळामध्ये वेगळी असेल, परंतु जेव्हा जेव्हा मराठी भाषा ही लोकांच्यासाठी लिहिली गेली, म्हणजे दानपत्र आली, मंदिराचे दाखले आले, किंवा मंदिराला दिलेली दान जमिनी आल्या, किंवा जेव्हा जेव्हा काही राजाचा करार झाला, जेव्हा कुठल्या राजाने कुठलं मंदिर किंवा देण्यासाठी देऊन टाकलं, म्हणजे तेव्हा तेव्हा ते सगळं मराठी भाषेतून लिहिलं गेलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून मराठी भाषेचे पुरावे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की 7व्या शतकाच्या अगोदर आपल्याला 5व्या शतकापर्यंत आपण जर गेलो तर पहिल्या 2ऱ्या शतकापासून मराठी भाषा या प्रांतामध्ये, या प्रदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बोली रूपामध्ये ती उपलब्ध होती. आणि पुन्हा ती प्राकृत आली आणि या भाषेचं अत्यंत सुंदर रूप जर तुमचं असेल तर चक्रधरांचा लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. इथपर्यंत सगळा इतिहास आपल्याला माहित आहे. पुढचा जो इतिहास आहे तो फार महत्वाचा आहे, कारण की तो आपल्यासाठी विशेष आपण असा ठेवलेला आहे की आपण नेहमी जेव्हा भाषेचा इतिहास आपण शोधायला लागतो तेव्हा आपल्याला प्राचीन पर्यंत जाता येतं. आधुनिक त्याचं काय? म्हणजे आम्ही सांगतोय आम्ही किती जुने आहोत हे ठीक आहे, पण जेव्हा 60 नंतर या भाषेनं अभिजात भाषेसाठी काही योगदान दिलेलं आहे का नाही? कारण मी जी सुरुवात केलेली आहे ती सुरुवातच खूप परफेक्ट आहे, एक महत्वाची. कारण मराठी साहित्याला 2 परंपरा आपल्याला अत्यंत मूलभूत आहे हे लक्षातच घ्यावं लागेल आपल्याला. कारण हा विचार आपल्याला मी म्हणतो म्हणून नाही, जाणीवपूर्वक बोलतोय, ठामपणे बोलतोय, पुराव्यानेशी बोलतोय, अभ्यासाने बोलतोय. 2 परंपरा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्याव्याच लागतील. एक जी परंपरा मराठी साहित्यामध्ये आहे ती अभिजनांची परंपरा आहे, दुसरी जी परंपरा आहे ती बहुजनांची परंपरा आहे. अभिजनांची परंपरा जी आहे ती परंपरा ही अतिशय कठीण लेखन करणारी परंपरा आहे, आणि जी बहुजनांची परंपरा आहे अत्यंत साधं सहज लेखन करण्याची परंपरा आहे. कारण भाषा ही फक्त बोलण्याचं साधन नाही, लक्षात घ्या. भाषा हे संवादाचं माध्यम, व्यवहाराचं माध्यम, त्याच्या पलीकडे जाऊन भाषा ही ज्ञान जतन, संग्रह आणि पुन्हा ज्ञान प्रदानाचं माध्यम आहे. भाषेला एवढं कमी समजू नका, कारण की यात हे सगळं ज्ञान आपल्याला साठवण्याची क्षमताच खऱ्या अर्थाने भाषेमध्ये. विवेक सिंधुकार मुकुंद राजांना कोणी काही दंड दिला होता का? निवृत्ती नाथाने ज्ञानेश्वरांना उपदेश करायला भगवद्गीतेवर तू आता निरूपण कर हे नेवासेच्या मंदिरामध्ये सांगायला काही पुण्यात म्हणजे काही दहशत होती का? नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लवू जीवी असं म्हणाल्या नामदेवांना काही वेगळं सांगायचं होतं का? नक्की वेगळं सांगायचं होतं. अम्मा घरी धरणं शब्दांतीच रत्ने आता तुकाराम का म्हणताय? किंवा आपल्याला असं लक्षात येतं की तुमचा अस्मात कस्मात मी नेलेला मजश्री चक्रधर निरूपदे बोलले दयाची पुस असं नागदेवाचार्य कुणाला म्हणतात? येशुदासाला म्हणतायत. हे का म्हणतायत नागदेवाचार्य? कारण जेव्हा मराठी भाषा ही बोली रूपामध्ये प्रगल्भ झाली आणि जेव्हा ग्रंथ रूपामध्ये युगला गेली तेव्हा
या मराठी भाषेच्या बोली रूपामध्ये ज्ञान साधनं निर्माण झाली. ही मराठी भाषेमध्ये ज्ञानाची प्रक्रिया घडू लागली गेली. याच मराठी भाषेला धर्मभाषेचा दर्जा मिळू लागला गेला आणि ही भाषा तत्वज्ञान, नुसतं तत्वज्ञान नाही तर ही भाषा धर्म तत्वज्ञानाची भाषा निर्माण व्हायला सुरुवात झाली. व ज्ञानेश्वर म्हणता विश्वात्मके देवे यांनी वाक्यातले तोषावे, तोषुनी बद द्यावे पसायदानं. जगातला पहिला कवी आहे. एवढं मोठं दुःख सोसून त्या माणसाने जगाच्या कल्याणाचं, माणसांच्या कल्याणाचं पसायदान मागितलेलं आहे आणि ते पसायदान कुठल्याही वेगळ्या भाषेत नाही तर लोकांच्या जनमानसांच्या भाषेत मागितलेलं आहे. म्हणून ही परंपरा ज्ञानाची भाषा आहे. मराठी जेव्हा उगमच पावली तेव्हा मराठी ही खऱ्या अर्थाने बोली भाषेतून ज्ञानाची साधनं घेऊनच उगम पावलेली आहे. मला सांगा, एक संत सांगा की ज्या संतांची भाषा ही बोली रूपापेक्षा वेगळी भाषा. सांगा एक संत सांगा. तुकाराम शिष्य बहिणाबाई सांगतात, जनाबाई सांगतात. काय जनाबाईचा एक अभंग वाचायला आम्हाला 150 पानाचे पुस्तक वाचावं लागलं. तेव्हा मग बाई मी लिहिणे शिकले सद्गुरू रायापाशी. जनाबाई सर कुंभार तर शिक्षणच नाही, पण गुरुची आज्ञा आणि गुरुचं ज्ञान मला कसं प्राप्त झालं ते सांगायला आम्हाला अर्ध अध्यात्म वाचावं लागलं. तेव्हा आम्हाला जनाईचा एक अभंग आम्हाला कळला. ती जनाबाई काय म्हणते, दोईचा पर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, असं जनाबाई का म्हणते? कारण तिला माहित आहे की पदरात आणि ह्याच्यात सौंदर्य नाही. सौंदर्य कशामध्ये आहे तर सौंदर्य हे ज्ञानामध्ये आहे, ज्ञानाच्या प्रसारामध्ये आहे. हे आपल्या लक्षात घ्यावं लागेल. म्हणून संतांपासून आणि विवेक सिद्धूंकारांपासून सुरू झालेला, ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेला हा प्रवाह जेव्हा आधुनिक कालखंडामध्ये आपण येतो तो प्रवाह पुन्हा फुले, शाहू किंवा या मंडळीने पुढे पुढे नेला आणि जेव्हा आपण 60ला येऊन जेव्हा आपण थांबतो, मला असं वाटतं की ययातीची भाषा कोणी वाचली, ययाती सगळ्यांनी वाचली असेल. ययातीची भाषा कशी आहे, झाडाझडतीची भाषा कशी आहे? मला असं वाटतं की ययाती सकाळी कोणी सांगितलं की सर म्हणाले की शेक्सपिअरमध्ये एक साहित्य असं आहे की किती वेळेस वाचा वेगळ्या अनुभूती मिळते. ययाती किती वेळेस वाचा वेगळी अनुभूती मिळते. हे सामर्थ्य कशाचं आहे? खांडेकरांच्या भाषेचा आहे. खांडेकरांचं 2 मने कादंबरी वाचा, अमृतवेल कादंबरी वाचा, सामर्थ्य खांडेकरांच्या भाषेचा आहे. म्हणजे आपल्याला हे सांगायचं आहे की 60 नंतर जी काही भाषिक योगदान आपल्याकडे आलं, अभिजात भाषा आपल्याला गेले वर्ष मिळाला. हो, विनोनी याच्या अगोदर सर्वे केलेला होता तेव्हा मराठीमधली 75 पुस्तकं त्यांनी अभिजात म्हणून डिक्लेअरच केलेली होती, जाहीरच केलेली होती. शेक्सपिअरच्या जवळ ज्ञानेश्वरी आहे, लक्षात घ्या, तुकोबा आहे. हे आपलं श्रेष्ठपण आहे. मराठी जेवढ्या 22 भाषा बोलल्या जातात त्या सगळ्या 22 भाषेपैकी किती भाषा आहेत भाषेमधले साहित्य मला माहीत नाही, पण जागतिक अभिजात भाषेच्या दर्जामधले मराठीमध्ये 50 ग्रंथ आहेत. हे तुम्ही मी नाही निवडले, हे विनोने निवडलेले आहे. म्हणजे तिथं आम्हाला सांगितलं गेलं की विनोने निवडलं गेलेलं आहे. याच्या पुढे जातो कारण वेळ फार कमी आहे. ज्यावेळेस नारायण सूर्य लेखन करत होते तेव्हाची अभिधा अशी मासिकं त्या काळामध्ये होती. सर कुंभार सरांना सगळा इतिहास माहीत आहे. तेव्हा नारायण सूर्य जेव्हा कविता या मासिकाकडे जात होत्या तेव्हा नारायण सूर्यांच्या कविता भाषिकदृष्ट्या ठीक नाही पण परत केल्या जातात. म्हणजे नारायण सूर्यांच्या कविता हे अशुद्ध भाषा म्हणून परत केल्या जात होत्या. नारायण सूर्यांची कविता आहे, ना रस्ता होता ना गणगोत होते, चालेल तेवढी पायाखाली जमीन. नारायण सूर्य म्हणजे अनाथ पोर. ते म्हणाले की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. म्हणजे मराठीमध्ये चंद्राकडे बघून लिहिणारी जी कविता आहे ती वेगळी आहे. या कवितेने फार काही मराठीमध्ये अभिजातपण निर्माण केलेलं नाही. मराठी सगळ्या चित्रपटांची गाणी पहा, चंद्र, सूर्य, नदी, नाले, झाड, बाग, बगीचा त्याच्या पलीकडे नाही. त्याच्याच बरोबर नागोंची गीतं काढून पहा, वेगळी. शांता शेळकेची गीतं काढा, ती वेगळी. त्यामध्ये काहीतरी मराठीचं जीवन आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे जेव्हा सूर्यांची कविता स्वीकारली गेली,
सूर्यांचं हे सर शताब्दी वर्ष, तेव्हा हा कशाचा सन्मान आहे? हा भाषेचा सन्मान आहे. आज जेवढे ग्रामीण कवी लिहित आहेत, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला त्याला फिरेत मागावर, लवलव हिरवी गार पालवी हरित तरुणांच्या ह्या दोन कवितेतलं अंतर सांगा. हिरवे हिरवे गार घालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे, आणि पण वढाय वढाय किंवा काया मातीत जशी ती पण साधते आम्हाला काया आहे. काय म्हणतो तू बोल. मला हे सांगायचं आहे, संतांच्या आधुनिक वाङ्मय जन्माला 1850 पर्यंत मराठी भाषेमधील शब्दसंख्या आणि 1960 पासून 1980-90 पर्यंत मराठी भाषेत आलेली शब्दसंख्या ही मोजा. म्हणजेच मराठीमध्ये अभिजात मराठीला भाषिक योगदान जर दिलेलं असेल तर ते दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी, जनवादी या साहित्यानं दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने मराठी भाषेची शब्दसंख्या बृहत करण्याचं सामर्थ्य कशामध्ये असेल तर ते आपल्या साहित्यामध्ये आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कारण त्या काळामध्ये काही प्रयोग आपल्याकडे झालेले होते. बोली भाषा आम्ही अशुद्ध मानलेली होती. ती बोली भाषा पुन्हा शुद्ध व्हायला, म्हणजे पुरुषोत्तम बोरकर यांची मेड इन इंडिया नावाची कादंबरी आहे, वाचली असेल तुम्ही सगळ्यांनी. उद्धव शेळकेंची धर नावाची कादंबरी आहे, किती वाचली असेल. त्या निपाणी परिसरामधला महादेव मोरे नावाचा लेखक, पावना आणि रेत नावाच्या 2 कादंबऱ्या आहेत. आणि नारायण कोरडे यांची धुन नावाची कथा आहे, किंवा आबाळझुंज नावाची, भोयर नावाची कादंबरी आहे. आबाळझुंज ही सगळ्या कादंबऱ्या वाचा. या सगळ्या कादंबऱ्यामध्ये विदर्भाची भाषा आहे, अहिराणी भाषा आहे, किंवा इकडं निपाणीकडली भाषा आहे. म्हणजे असं आपल्याला सांगावं लागेल, ग्रामीण साहित्यामध्ये जेवढ्या बोलीभाषा आहे तेवढ्या बोलीभाषेमधलं साहित्य मराठीमध्ये येऊ लागलं गेलं आणि त्याची नोंद खऱ्या अर्थाने भाषेमध्ये झाली. मराठीचा पैस, मराठीची व्याप्ती वाढवण्याचं सामर्थ्य 60 नंतरच्या साहित्याने खूप जोमाने केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. जेव्हा एखाद्या प्रदेशामधला लेखक लिहित असतो तेव्हा तो लेखक नुसता लिहित नसतो, तो प्रदेश आपल्या साहित्यामधून तो चित्रित करत असतो. त्या परिसराचं लोकजीवन चित्रित करत असतो, त्या परिसरामधल्या लोक धारणा चित्रित करत असतो, सण समारंभ चित्रित करत असतो, त्या लोकांची मतांतर चित्रित करत असतो. आणि मला असं वाटतं ही चित्रित करण्यासाठी जी भाषा त्याच्याकडे जी सोर्स पण असते ती त्याच्या मातृभाषा असते. तुम्ही थोडंसं पुढे गेला तर आम्ही देत नाही असं म्हणू, तुम्ही लगेच म्हणणार देत नाही, बरोबर आहे ना. ही जिला तुम्ही गॅरंटी दिलेली आहे, देत नाही आपण, म्हणजे तुम्ही हा टोपणवर टाकलेला आहे. म्हणजे अशा अर्थाने तुम्ही इकडे भाऊ बिरादरांची भाषा तुम्ही साहित्यामध्ये पाहिली तर आपल्याला काय सांगते, म्हणजे आपल्याला असं सांगावं लागतं की सगळ्या भाषेचे प्रयोग जेव्हा मराठीमध्ये यायला लागले गेले तेव्हा भाषा विस्तारली. ही भाषा आता मराठीमध्ये स्वीकारली गेलेली आहे. लोणारीचा इकडे सांगलीकडला, सांगोल्याकडला एक संदीप जगताप नावाचा लेखक आहे, इंगोले संघाची कादंबरी वाचलेली आहे, विजेने चोरलेले दिवस. पहिली 10 पृष्ठे कादंबरीत वाचता येत का, तर ती सांगोल्याची भाषा आहे. पलीकडे आपण थोडं आणखी जर आपण पुढे गेलो तर आपल्याला ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला